येऊन येऊन येणार कोण, उगवत्या सूर्याशिवाय आहेच कोण. येऊन येऊन येणार कोण, उगवत्या सूर्याशिवाय आहेच कोण. येऊन येऊन येणार कोण, उगवत्या सूर्याशिवाय आहेच कोण. आपण बघत असाल तर राजकीय पक्षाच्या देखील निवडणुकी असतात. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या 21 तारखेला द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचं संचालक मंडळ पंचवार्षिक योजना या निवडणूक 21 तारखेला आहेत. तर आपल्यासोबत ह्या ठिकाणी एक पॅनल आहे, स्वाभिमान पॅनल. ह्यांचे जे उमेदवार आहेत हे आपल्यासोबत आहेत. आपण नक्की एक स्वाभिमान पॅनलचे काय ध्येय उद्दिष्ट काय आहेत हे आपण प्रत्यक्षात त्या उमेदवारांकडून जाणण्यासाठी ह्या ठिकाणी आपण आलेलो आहेत. साहेब, आपण उमेदवार म्हणून उभे आहात, असं का वाटलं की तुम्ही निवडणूक लढवावी? माझं नाव ज्ञानेश्वर आसाराम भालेराव. मी एन विभागामध्ये गृह खात्यामध्ये कार्यरत आहे. मी यासाठी उभे आहे की आपल्या बँकेमध्ये जरा वेगळेच कारणं चालू आहेत. आपल्या कामगारांची सभासद पिळवणूक होते आणि ती कुठेतरी थांबवावी, त्यासाठी आम्ही हे पॅनल तयार करून ह्या पॅनलच्या मार्फत उम्मीदवार म्हणून उभे आहोत. आपण कालिदास चौहान. कुछ तो चेंज होना चाहिए क्योंकि 10 साल से यही चेहरा देख रहे हैं, इनका ही सिस्टम देख रहे हैं, तो कुछ तो अलग से चेंज होना चाहिए. क्योंकि अलग सिस्टम होना चाहिए, क्योंकि सिबिल मांगते हैं, जिसको लोन चाहिए उसके लिए सिबिल मांगते हैं, फिर इंटरेस्ट रेट ज़्यादा रहता है. तो मेरे हिसाब से कि इनको चेंज करना चाहिए बस. आज आपण बघत असाल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील महिलांना देखील स्थान आहे 25%वरून 50%. त्याचप्रमाणे आपल्यासोबत या ठिकाणी महिला उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्या जाणून घेऊया की हे निवडणुकीला कशासाठी उभे आहेत. मॅडम, तुम्ही? मी सुनीता आनंद माने. मी सायन हॉस्पिटलमध्ये क्षकिरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझा हेतू या बँकेच्या इलेक्शनला उभा राहण्याचा एकमेव हा आहे की मी गेल्या 17 वर्षापासून BMCमध्ये काम करते आणि मी शिक्षित असतानाही मला जर असा अनुभव आलेला आहे या बँकेचा की मनमानी करणार, काही जसं त्यांना पाहिजे तसं डॉक्युमेंट तुम्हाला हे आणून द्या, ते आणून द्या. 10 वेळा जर माझ्यासारख्या शिक्षित बाईला जर पळवलं जातंय तर जी कमी शिकलेली आहे तिचे कसे हाल करत असतील हा विचार करून मला असं वाटलं की जर बदल करायचाच आहे तर स्वतः आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. उतरल्याशिवाय बदल करणं कठीण आहे. मॅडम, आपलं काय चूळ आणि मूल याच्या व्यतिरिक्त आपण निवडणुकीला उभं राहतात, आपली काय संकल्पना? नमस्कार, मी संगीता सचिन सावंत. मी गोवंडीला शताब्दी रुग्णालयात क्षकिरण तंत्रज्ञ आहे. सर, तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार चूल आणि मूल हे एक स्त्रीचं कर्तव्य झालेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर ती बाहेर पडून काही करू इच्छिते तर नक्कीच तिने कुठे काहीतरी भोगलेलं असणार आहे. तिला ही तळमळ पोटतिडीक जी उठली आहे की का आपण बाहेर जावं, का चेंज करावं, का तर त्या एका अशा प्रसंगातून ती गेली असणार. आणि मी त्या प्रसंगातून गेले की जेव्हा मला होम लोन काढायचं होतं त्यावेळेस ज्या जाचकाठी, जे कागदपत्र, अनाठायी खर्च, या सगळ्या गोष्टीमधून जेव्हा मी त्यातून गेली, त्यातून मला समजलं की हे किती याच्यात परिवर्तन घडणं गरजेचं आहे. हे खूपच गलथान कारभार चाललेला आहे आणि यात नक्कीच परिवर्तन घडावं म्हणून आम्ही यात उतरलेलो आहोत. माझं नाव दिनेशभाई संगीत होता. मी चेंबूर इथे अन्न सहकारी खात्यामध्ये कार्यरत आहे. म्युनिसिपल बँक ही कामगाराच्या कष्टाची बँक आहे आणि जर त्या कामगारास त्या बँकेमध्ये आपल्या बँकेमध्ये चांगली वागणूक मिळवण्यात आहे तर फायदा काय? मग मी त्यासाठी उभा आहे की कामगाराच्या हक्कासाठी मी उभा आहे यामध्ये आणि स्वतःसाठी उभा आहे. कारण मी उभा राहिलं, मी शिक्षित आहे, तर मला असे वाईट परिणाम दिसत बँकेत, कामगाराचे काय हाल दिसत, म्हणून मी कामगाराच्या हक्कासाठी उभा आहे. आता आपण बघितलं आहे सर की इकडचे जे स्टाफ आहेत, जे कर्मचारी आहेत, ह्यांना या विद्यमान जे पॅनल होतं याचा वाईट अनुभव आलेला आहे. आपल्यासोबत आता आपण निवडून भविष्यामध्ये आलं एक सावकारी जो शब्दप्रयोग केला जातो आणि प्रत्येक तुमचे ज्या मुंबई म्युनिसिपल ज्या बँक आहेत त्याच्यामध्ये सावकारी खूप वाढलेले आहे आणि तिकडे जे सावकार आतमध्ये घुसतात आणि जे तुमचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अरेरावी करतात, त्यांचे घरं वगैरे आपल्या नावावर, असा प्रकार अनेक ठिकाणी घडला आहे. त्या संदर्भात आपण निवडून आल्यावर काय करणार? बरोबर, आपलं बोलणं अगदी योग्य आहे. आपलं नाव सुरुवातीला? माझं नाव दत्तात्रय तानाजी मोहिते. मी पण आरोग्य विभागात कार्यरत आहे. आता सरांनी म्हटलं तसं की सावकारी पद्धत ही चालू आहे, पण सावकारी पद्धत चालू होण्यामागे कारणं आहेत साहेब. एक तर बँकेचा वाढलेला इंटरेस्ट, त्याच्याने सभासदांना जी कागदपत्रांची पूर्तता करायला लागते त्याची भली मोठी यादी आहे. त्याच्यानंतर सिबिल. आता सिबिल आपल्या बँकेला जबरदस्ती लावलेला आहे, त्याच्यामध्ये काही आपण शिथिलता आणू शकतो आणि ह्या गोष्टी जर आपण
आटोक्यात कमी करायचा प्रयत्न केला, या गोष्टी केल्या तर सावकारी जी पद्धत आहे ती आपोआपच आटोक्यात येईल. त्याच्यामुळे हे व्याजदर, सिबिल, कागदपत्रांची पूर्तता या गोष्टीवरती आपण फोकस केला तर सावकारी पद्धत समूळ नष्ट होणार ती. असं पाहण्यामध्ये आलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आउट ऑफ स्टेशन म्हणजे कोणी कर्जत, पनवेल, पुणे ह्या ठिकाणी राहतात, वास्तव्याला आहेत, परंतु मुंबईमध्ये त्यांची नोकरी आहे, परंतु त्यांचं इथं स्वतःचा मालकी हक्काचा घर नाही. तर तुम्ही निवडून आल्यावर त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांसाठी, त्या ऑफिसर लोकांसाठी काय करणार, काही नियोजन आहे का? हो, आमच्याकडे नक्कीच नियोजन आहे की मुंबई सारख्या भागामध्ये जेव्हा बाहेरून एखादा माणूस येतो तेव्हा त्याला कळत नाही की आपण काय करावं. तेव्हा आम्ही आमच्या पॅनलमार्फत जेव्हा आम्ही निवडून येऊ तेव्हा आमचा असा प्रयत्न राहील की सभासदांसाठी एक छोटेखानी का होईना 10-15 माणसांसाठी राहण्याची, जसं आपण हॉस्टेल म्हणतो तसं एखादं छोटं हॉस्टेल तयार करून त्यांची तात्पुरती राहण्याची आणि खाण्याची. मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचे राखीव भूखंड आणि ओपन प्लॉट खूप आहे, त्याच्या संदर्भात आपण काय बोलू? आम्ही नक्कीच मुंबई महानगरपालिकेत जे राखीव भूखंड आहेत त्याच्याबाबत आम्ही मंत्र्यांशी जे काही परिचयाचे असतील त्यांच्याशी चर्चा करून ते आम्हाला मिळावेत आणि त्याच्यावरती हे छोटेखानी जे हॉस्टेल जर तयार करता आले तर आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. हे आपल्या पॅम्पलेटमध्ये 7वा हे आहे, DC-1 कर्मचाऱ्यांना जामीनदाराची अट रद्द करणे, हे सुद्धा सविस्तर सांगा ना. DC-1 कर्मचारी म्हणजे 2008 नंतर लागलेला कर्मचारी, तर त्याला PF नाहीये, त्याचं जे काही पैसे कट होतात ते DC-1 मध्ये जातात. आणि या कर्मचाऱ्याला यांनी अशी अट लावली आहे की जेव्हा काही कर्ज घेतले जाते तेव्हा त्या कर्जासाठी त्यांना जामीनदार आहे. तर आज जर मी कोणाला जामीनदार राहिलो आणि उद्या माझ्याकडून जर मला काही झालं तर म्हणजे मी ज्याला जामीनदार राहिलोय जर त्याला काही झालं तर त्याचा हप्ता हा माझ्या पगारातून वसूल केला जातो. आणि आजच्या क्षणी मुंबईत राहणं किती कठीण आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे कसं माझा पण काहीतरी हप्ता चालू असतो, तर माझा हप्ता फेडत असताना मी ज्याला जामीनदार राहिलोय त्याचा हप्ता फेडल्यानंतर मी माझ्या घरासाठी, माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मी काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ही जी अट आहे ही अट रद्द करण्यात यावी. कारण आपलं जे काही जमापुंजी आहे DC-1चं हे BMC-कडे, महानगरपालिकेकडे ठेव म्हणून त्यात जमा आहे. आणि तसंच आपण लोन देताना हा जो लोन आहे हा 100% इन्शुरन्स मार्फत कव्हर केला जाईल. त्याच्यामुळे ही जी जामीनदाराची अट आहे ही जामीनदाराची अट आपण पूर्णतः रद्द करू शकतो. आता शेवटचा एक प्रश्न असाच रद्द करण्यासंदर्भामध्ये, कर्मचाऱ्यांसाठी स्थापन केलेली बँक आहे, परंतु काही ठिकाणी असं निदर्शनात आलेलं की जे सावकार लोक आहेत, जे बाहेरचे आहेत, त्यांचे अकाउंट आहेत त्या बँकेमध्ये, त्या शाखेमध्ये, त्या संदर्भात आपलं नियोजन काय असेल? नक्कीच आहे. द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक ही जी बँक आहे ही सभासदांसाठी आणि सभासदांनीच चालू केलेली बँक आहे. आणि त्याच्यामुळे या बँकेत येऊन जे बँकेवरती राज्य करणार आहेत तर त्याच्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील की ह्यांची खाती कुठेतरी पुढे जाऊन गोठवण्याचा विचार आपण करणार आहोत. या बँकेचे सध्याचे सभासद किती आणि याचा टर्नओव्हर वार्षिक किती आहे? या बँकेचे सध्याचे सभासद जवळपास 62,000 आहेत आणि याची उलाढाल जवळपास 2,500 ते 3,000 कोटीची उलाढाल आहे. बघूया भविष्यामध्ये हे जे विद्यमान पॅनल आहेत, जे सोसायटी बॉडीवरती आहेत, ह्यांचा कुठेतरी गलतान कारभार या लोकांच्या निदर्शनात आलेला आहे. आणि त्या सर्वसामान्य त्यांचे जे भाव असतात, यांचे जे कर्मचारी, यांचे जे सहकारी असतात, यांना कुठेतरी त्रास होतो. त्या त्रासातून त्यांना मुक्तता देण्यासाठी या आपल्यासमोर काही महिला, काही पुरुष हे उमेदवार म्हणून स्वाभिमान पॅनल ह्या त्यांचा पॅनल आहे. आणि आपल्या पॅनलचं नाव सांगा आणि आपलं चिन्ह काय ते सांगा आमच्या प्रेक्षकांना. आमच्या पॅनलचं नाव आहे स्वाभिमान पॅनल आणि आम्हाला निशाणी मिळालेली आहे उगवता सूर्य. जसा हा सूर्य उगवता आहे तसे आम्ही आमची BMCची बँक ही उगवणारच. बघूया भविष्यामध्ये 21 तारखेला निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याचा निकाल काय होतो येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला पाहता येईल. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.